नमस्कार शेतकरी मित्रांनो. खूप शेतकऱ्यांना प्रतीक्षा येते खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याची. आणि या पीक विम्याबाबतच खूप मोठी अपडेट आलेली आहे शेतकरी मित्रांनो. आणि ही अपडेट सर्व शेतकऱ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. कारण या अटीमध्ये आपण सर्वजण आहोत का? तरच आपल्याला हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा आपल्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळं नेमकी ही अट काय आहे आणि फक्त हे कोणतं काम आपण केल्यानंतर आपल्याला 17,000 रुपये हेक्टरी पीक विमा मिळू शकतो आणि असे कोणते शेतकरी आहेत त्याच शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा जमा होऊ शकतो. कारण सध्या देशामध्ये व राज्यामध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न प्रामुख्यानं गाजला जात आहे. त्यामुळं खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याबाबत खूप शेतकऱ्यांना अपेक्षा काय आहेत सध्या, तर हा पीक विमा नेमका कधीपर्यंत येणार, हा पीक विमा नेमका किती येणार आणि नेमका कोणत्या शेतकऱ्यांना येणार, या सर्व बाबीची सखोल माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, सध्या केंद्र सरकारचं हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी लोकसभेमध्ये बोलताना स्पष्ट केले की यावेळेसचा पीक विमा हा योग्य वेळी, म्हणजे ज्यावेळेस प्रत्येक वेळेस जो पीक विम्याला लेट होत होता शेतकरी मित्रांनो, तो यावेळेसचा पीक विमा कुठल्याही परिस्थितीत लेट होणार नाही आहे. कारण प्रत्येक पीक विम्यामध्ये केंद्र सरकारचा हस्तक्षेप नसत होता, परंतु यावेळेसच्या पीक विम्यामध्ये केंद्र सरकारचा हस्तक्षेप आहे आणि केंद्र सरकारच्या नियम व अटीचं पालन हे विमा कंपनीला करावंच लागणार आहे. त्यामुळे माननीय देशाचे कृषी मंत्री यांनी बोलताना स्पष्ट केले की हा पीक विमा नेमका कधीपर्यंत येईल, किती येईल आणि कोणती अटीची पूर्तता केल्यानंतर हा पीक विमा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, दरवर्षी आपल्याला पीक विमा जर खरीप हंगामाचा आपण जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या पिरियडमध्ये झाल्यानंतर हा पीक विमा नेमका फेब्रुवारी, मार्च, एप्रिल किंवा जास्तीत जास्त पुढच्या जूनपर्यंत हा पीक विमा मिळत होता. परंतु शेतकरी मित्रांनो, यावेळेचा पीक विमा हा वेळेच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कारण स्वतः केंद्राचे कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी स्पष्ट केले की यावेळेस कुठल्याही प्रकारचा पीक विमा वाटपामध्ये उशीर होणार नाही आणि लेट होणार नाही आहे. महत्त्वाची गोष्ट, जर वाकण्याजोगी जर पाहायची म्हणली आणि जर विमा कंपनीनं जर पीक विमा वाटपामध्ये उशीर केला तर पीक विमा कंपनीला 12% प्रमाणे व्याज द्यावं लागेल, असेही स्पष्ट संकेत दिलेले आहेत. त्यामुळं खरीप हंगाम 2025चा पीक विमा वेळेच्या अगोदर, म्हणजे दरवर्षीप्रमाणे जो लेट होत होता त्या वेळेच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे खरीप हंगाम 2025मध्ये ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीचं नुकसान झालेलं आहे, ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत मिळाली आहे, त्यांची अपेक्षा आहे की खरीप हंगाम 2025चा पीक विमाही लवकरात लवकर मिळावा आणि त्या पद्धतीचीच कारवाई आता सुरू झालेली आहे. कारण खरीप हंगाम 2025चा पूर्ण पीक कापणीचा अहवाल हा 15 डिसेंबरपर्यंत जमा केला जाणार आहे आणि 15 डिसेंबरच्या नंतर त्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. माननीय कृषी मंत्री यांनी नेमकं बोलताना एक स्पष्ट केलं शेतकरी मित्रांनो. कारण हा पीक विमा खरीप हंगाम 2025चा नेमका कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, आपण सरसकट मिळणार आहे यात तर वाद नाही. प्रत्येक शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे यात वाद नाही. ज्या शेतकऱ्याने पीक विमा भरला आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे हा वाद नाही. परंतु नेमका कोणत्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये मिळणार, हाही ह्याच्यामध्ये एक छोटासा मुद्दा आहे आणि याच मुद्द्याचं स्पष्टीकरण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. माननीय देशाचे कृषी मंत्री यांनी बोलताना स्पष्ट केलं आहे की खरीप हंगाम 2025चा पीक विम्यामध्ये जे अतिवृष्टी नुकसान भरपाई महाराष्ट्रामध्ये झाली आहे, जे अतिवृष्टीचं नुकसान सध्या नुकसान भरपाई राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना वाटप चालू आहे, त्याच पद्धतीने केंद्र सरकारची ह्या निधी राज्य सरकारला अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी दिला जाईल व उर्वरित शेतकऱ्यांचे पैसे जमा केले जातील. परंतु महत्त्वाचा जर मुद्दा पाहायला गेला तर केंद्र सरकारकडून मिळणारी जी मदत आहे पीक विम्याची, ती पीक विम्याची मदत कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हा स्पष्ट करताना माननीय शिवराजसिंग चौहान यांनी एक शब्द वापरला आहे. आपण खूप शेतकऱ्यांनी त्या शब्दाकडे लक्ष दिलं नाही, परंतु तो शब्द कोणता होता, तर खरीप हंगाम 2025मध्ये 33% जास्त नुकसान झालेल्या पिकांच्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा मिळणार आहे. म्हणजे 33%ची आठ ही सर्व शेतकऱ्यांना आहे. आता ह्याच्यामध्ये दोन पॉईंट आहेत शेतकरी मित्रांनो.
ज्या शेतकऱ्याने पीक विमा भरला आहे त्याला सरसकट पीक विमा मिळणार आहे, यात वाद नाही. त्यामुळं 33%ची अट कुठं आली? ज्या शेतकऱ्यांचं 33%पेक्षा जास्त नुकसान झाले त्याच शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा मिळणार. मग ज्या शेतकऱ्यांचं 33%पेक्षा जास्त नुकसान झालं नसेल त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही का? हा एक खूप महत्त्वाचा आणि मोठा पॉईंट आहे. आता त्याबाबत निश्चित आपण व्हिडिओ बनवू आणि त्याबाबत हे अपडेट आल्यास अपडेट देऊ. परंतु आता 33%मध्ये कोणते शेतकरी आहेत? 33%मध्ये कोणते शेतकरी बसतात व त्यांना पीक विमा मिळणार आहे? तर काहीही टेन्शन घेऊ नका शेतकरी मित्रांनो. कारण 33%मध्ये कोणते शेतकरी बसतात? ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई खात्यामध्ये पडत आहे, असे सर्व शेतकरी हे 33% नुकसान बाधितमध्ये समाविष्ट होतात आणि त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपयेप्रमाणे पीक विमा मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये हेक्टरी 17च मिळणार का? ह्याच्यामध्येही 2 पॉईंट आहेत शेतकरी मित्रांनो. कारण 33%पेक्षा जास्त बाधित क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना फक्त 17,000 रुपये. परंतु पीक कापणी अहवालाचा रिपोर्ट यायचा अजून. तो रिपोर्ट आल्यानंतर त्याचे पैसे वाढीव होणार का? निश्चित वाढीव होणार शेतकरी मित्रांनो. कारण 33% बाधित क्षेत्राचे तुम्हाला 17,000 रुपये तर फिक्सच आहेत. परंतु पीक कापणी अहवालामध्ये जर अहवाल मायनसमध्ये आला तुमच्या मंडळामधला तर त्याचेही पैसे तुम्हाला वाढीव भेटू शकतात. त्यामुळं सरासरी प्रमाणे जर पाहायला गेलं तर हेक्टरी 17,000 सर्व शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत. परंतु 33%पेक्षा जास्त नुकसान पिकाचं होणं गरजेचं आहे. तिथं पंचनामे झाले असावेत तलाट्यामार्फत, कृषी विभागामार्फत. आणि ज्या शेतकऱ्यांचं 33%पेक्षा जास्त नुकसान झालं नाही अशा शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान नाही आहे. कारण खूप शेतकरी असे आहेत की अजूनही त्यांना तालुका वगळला गेलेला आहे, काही विभाग वगळलेले आहेत. जास्तीत जास्त 90% महाराष्ट्र कव्हर करण्याचा प्रयत्न अतिवृष्टीमध्ये झालेलाच आहे. परंतु उर्वरित ज्या भागामध्ये नुकसानच झालं नाही असेही काही भाग आहेत. मग त्या शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत काय ठरणार? तर त्याबाबत शेतकरी मित्रांनो त्या विभागातील पीक कापणी प्रयोगाच्या आधारे त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. त्यामुळं जो काही भाग 33%पेक्षा नुकसानीच्या आत येणार आहे त्या शेतकऱ्यांनाही पीक विमा मिळेल. परंतु त्या पीक कापणीच्या अहवालानुसार, नुकसानीच्या पद्धतीनुसार त्या शेतकऱ्यांना तो पीक विमा मिळून जाणार आहे. त्यामुळे त्याही शेतकऱ्यांनी काय नाराज होण्याची गरज नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांचं 33%पेक्षा जास्त नुकसान झालेली नोंद झालेली आहे अतिवृष्टीमध्ये, तसं पाहिलं तर अख्ख्या महाराष्ट्र 90% महाराष्ट्र याच्यामध्ये कव्हर होतो, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. परंतु उर्वरित शेतकऱ्यांना हीच बाब आहे. 33%पेक्षा जास्त नुकसान ज्या शेतकऱ्यांना झाले ते हेक्टरी 17,000 रुपये प्लस पीक कापणी अहवालामध्ये जर तुमचं नुकसान जास्त दाखवलेलं असेल तर 17,000पेक्षाही जास्त नुकसान तुम्हाला मिळू शकतं, नुकसान भरपाई मिळू शकते. आणि ज्या क्षेत्रामध्ये 33%पेक्षा नुकसान कमी आहे त्यामध्ये 17च्या आतही आकडा येऊ शकतो. त्या पीक कापणीचा अहवाल किती आला आहे त्या पीक कापणी प्रयोगाच्या अहवालानंतर तुमचा निधी भविष्यात ठरू शकतो. त्यामुळे माननीय देशाचे कृषी मंत्री यांनी बोलताना हाच मुख्य मुद्दा बोलला. 33%पेक्षा जास्त नुकसान ज्या शेतकऱ्यांचं झालं त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा हा फिक्स आहे. त्यांनी काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही. ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळाले, रब्बी अनुदान मिळाले, असे जे शेतकरी याच्यामध्ये पात्र आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना 17,000 रुपये तर फिक्स झाले, त्यात वाद नाही. त्यामुळे 17,000पेक्षाही जास्त रक्कम आपल्याला मिळणार आहे. कारण पीक कापणी प्रयोगाचा अहवाल अजून जायचा आहे. 15 तारखेपर्यंत तो अहवाल पूर्ण जाईल. पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये प्लस आपल्याला नुकसानीची जी टक्केवारी आहे त्याच्यामध्ये ठरणार आहे. त्यानंतर 17च्या पुढे आपला आकडा वाढणार आहे. त्यामुळं खूप शेतकरी भ्रमात होते की नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आणि किती मिळणार. तर शेतकरी मित्रांनो यामध्ये 100% एक पॉईंट धरला गेलेला आहे. तो म्हणजे 33%पेक्षा जास्त नुकसान ज्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे, ज्याचा अहवाल गेलेला आहे, ज्याच्यामध्ये पंचनामे झाले आहेत, अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपयेप्रमाणे पुढील जी आहे ती रक्कम मिळणार आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये फक्त पात्र शेतकरी कोणते आहेत? 33%पेक्षा जास्त नुकसान झालेले शेतकरीच या पीक विम्यासाठी पात्र धरले जाणार आहे. हीच एक शेतकऱ्यांना छोटीशी महत्त्वाची अपडेट द्यायची होती. कारण 33%पेक्षा जास्त नुकसान न झालेल्या शेतकऱ्यांनाही पीक विमा मिळणार की नाही हाही ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्याही शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाच्या अहवालानुसार नुकसानीची टक्केवारी पाहून त्यांनाही पीक विमा दिला जाईल. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.